या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। मंडळी, ज्या देवीमुळे आपल्याला धर्म अर्थ काम मोक्ष या गोष्टीची जागृती मिळते, अशीच माता श्री मुक्तादेवी व कवटधरा देवी मातेची आज दिवस 14 अखंड हरिनाम सप्त्याच्या दिवसाची सुरुवात देवीचे हारतुरे, देवीचा पालखी सोहळा, देवीचे मांडव डहाळे आणि मिरवणुकीने आजचा दिवस पार पडला। खास वैशिष्ट्य म्हणजे आज ही देवीची पालखी आणि आपली जी नवसाची काठी होती ती काठी नाचवण्याचे भाग्य आम्हाला आणि मला स्वतःला सुद्धा एक आंबेगावची कन्या म्हणून लाभले व इतरही ग्रामपंचायत सदस्य आणि आंबेगावच्या महिला पुरुष मंडळींनी सुद्धा ही नवसाची पालखी नाचवली गेली। नेहमीप्रमाणेच आजही काकडा, हरिकीर्तन, हरिभजन, हरिपाठ, भजन इत्यादी सर्व गोष्टींचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात पार पडला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजचे आपल्याला लाभलेले कीर्तनकार म्हणजेच ह.भ. सचिन महाराज बेंडे। मित्रांनो, असं म्हणतात, ध्येयासाठी यातोनात प्रयत्न करा। जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, परंतु असं म्हणतात वेडे लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात। याच इतिहासाची प्रचिती देत देत बेंडे महाराजांनी संपूर्ण आपल्या आंबेगाव तालुक्याचा इतिहास आपल्या कीर्तनातून आपल्या सर्व भाविक भक्तांना सांगितला गेला। इतिहास म्हणजे असाच इतिहास नाही बरं का मंडळी, तो इतिहास म्हणजे जेव्हा आपले छत्रपती शिवाजी महाराज आपले घोडेस्वार करून आपल्या युद्धासाठी जायचे, त्यावेळेस त्यांना अनेक वाडे वस्ती दऱ्याखोऱ्यातून त्यांना आपली कूटनीती करत करत दौरा करावा लागायचा आणि त्या दौऱ्याच्या वेळेस त्यांना चांगले वाईट बरेच अनुभव आले आणि ते अनुभव जेव्हा त्यांना आले आणि एखाद्या घटनास्थळी त्यांना एखाद्या गोष्टीची प्रचिती झाली, त्या प्रचितीवरून त्यांनी खरं तर ह्या आंबेगाव तालुक्यातील म्हणजे विशेषतः धरणात गेलेले जी काही गावं होते, आंबेगाव झालं, फुलवडे, कोलतवडे, तिळपाट, पोखरी आणि आजूबाजूची इतरही गावं, त्याच्यामध्ये घोडेगाव, जुन्नर, खेड, मनसर हेही आले। त्या प्रत्येक गावाचा काहीतरी इतिहास आहे आणि त्या इतिहासावरून त्या काळी आपल्या गावागावांची नावं ठेवले। तसं पाहिलं तर बेंडे महाराजांचा आणि आंबेगाव तालुक्याचा एक वेगळंच नातं होतं। त्यामुळे जे विविध क्षेत्रातून म्हणजे आपले राजकीय, वैज्ञानिक, सांस्कृतिक, धार्मिक वेगवेगळ्या क्षेत्रातून जे काही मंडळी आले होते, दिग्गज लोक आले होते, ह्या दिग्गजांसोबत त्यांनी एक सुसंवाद करत करत आपल्या कीर्तनाची समाप्ती केली। असं म्हणतात, कुठल्याही योगदानाशिवाय कुठलाही कार्यक्रम असू दे तो व्यवस्थितरित्या पार पडत नाही आणि तो उत्कृष्टरित्या होण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे ज्ञानदान व अन्नदाते होते। सकाळचे ज्ञानदान होते दिनकरराव शंकरराव देशमुख आणि सकाळचे अन्नदाते होते सचिनदादा व मंगेशदादा हनुमान जगदाळे। रात्रीचे अन्नदाते होते सचिन नंदकुमार संत व चिमाजी राऊत आणि परिवार आणि आपल्या आंबेगावचे सुपुत्र कैलास नामदेवराव घोलप म्हणजे प्रथम माजी सभापती आंबेगाव तालुका यांचे सुपुत्र सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर श्री हनुमान नामदेवराव घोलप यांच्याकडून संध्याकाळचे ज्ञानदान प्राप्त झाले आणि या सर्वच जे योगदान लाभले त्या सर्वच लोकांचे आपली धडाडीचे कार्यकर्ते, आपली यात्रा कमिटी म्हणजेच कुमारदादा घोलप, आपले माजी सभापती प्रकाशराव घोलप, विजूनाना घोलप, राजूदादा पानसरे, योगेशदादा घोलप, अजयदादा घोलप, मिलिंददादा भांगरे, निलेशदादा घोलप, माजी सरपंच गणेशदादा घोलप, माझे सरपंच प्रमिलाताई घोलप आणि इतरही ग्रामपंचायत सदस्य कैलासदादा राऊत, राजू पानसरे झालंय आणि इतरही मंडळींनी आलेल्या भाविक भक्तांचे आणि आजचे योगदान लाभलेल्या कमिटीचे सर्वांचेच इथे उत्कृष्टरित्या नारळ श्रीफळ देऊन आभार मानले। आणि मेन आपला कार्यक्रम म्हणजे
कौन बनेगा करोडपती असं संबोधलं गेलेलं आहे आजच्या आपल्या कार्यक्रमाला, म्हणजेच आपली लकी ड्रॉ. आजचे ही लकी ड्रॉ विनर्स येथे काढण्यात आले आणि त्याचे सौजन्य लाभले होते पूनमताई कुमार घोलप यांच्यातर्फे. आजचे जे योगदान लाभले होते आणि जे लकी ड्रॉ निघाले होते त्या लकी ड्रॉ विनर्सला इथे बक्षीस देण्यात आले. थांबा मंडळी, कुठे चाललात? अजूनही पुढचा कार्यक्रम राहिले ना बाकी, तो तुम्हाला ऐकायचा आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला तो पाहण्यासही मिळणार आहे. तिथून पुढे इथेच कार्यक्रमाची महाप्रसाद झाल्यानंतर समाप्ती नाही झाली, तर महाप्रसादानंतर आपल्या तरुण मंडळींनी इथे अगदी आपला जीव एकवटून आणि पूर्णपणे फ्रेश माइंडने आपला कार्यक्रम म्हणजेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आपल्या देवीचा पालखी सोहळा पुन्हा एकदा जेवण आटपल्यानंतर सर्व तयारी झाल्यानंतर 10 मिनिटात पालखी सोहळ्याची इथे तयारी चालू केली. आपल्या आंबेगावचे भजनी मंडळ, आंबेगाव ग्रामपंचायत आणि आपली यात्रा कमिटी आणि इतरही ग्रामस्थ मंडळींनी पालखीची खूप छानरित्या इथे तयार केली आणि संपूर्ण गावातून हा पालखी सोहळा आणि ही पालखी संपूर्ण गावामध्ये प्रदक्षिणा घालून पुन्हा एकदा मंदिराजवळ आली. मंदिरामध्ये आल्यानंतर इथे पाहत आहात तुम्ही व्हिडिओमध्ये किती छानरित्या पुन्हा एकदा त्या पालखीचे स्वागत आणि समाप्ती इथे करण्यात आली. खूप आनंदामध्ये, खूप जोशामध्ये सर्वजण होते. संपूर्ण ग्रामस्थ इथे उपस्थित होते. अगदी लहान थोरांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत सर्वांचीच हजेरी पालखीसाठी होती. कुणीही पहाटे 4 वाजल्यापासून सर्व मंडळी इथे कार्यक्रमासाठी प्रेझेंटेड आहेत आणि आता रात्रीचे 2 वाजले आहेत, तरीही त्याच जोशाने, त्याच आनंदाने, त्या उत्साहाने सर्वजण इथे अगदी छानरित्या आपल्या देवीची आरस, देवीची प्रार्थना, देवीची पालखी सोहळा इथे सर्वजण साजरा करत आहे. आणि अशा रीतीने पुन्हा एकदा आजचा दिवस 4थ्याची इथे अगदी 2-2:30 वाजता समाप्ती झाली आणि सर्वजण आवरून नव्या जोशाने पुन्हा एकदा सर्व मंडळी घरी गेले आणि पुन्हा एकदा आपल्या काल्याचं उद्या दिवस 5वा आहे आणि त्या काल्याच्या तयारीसाठी सर्वजण पुन्हा एकदा तयारीला लागण्यासाठी गेले. काही मंडळी, काही ग्रामस्थ तर अगदी झोपले सुद्धा नाही आहेत, कारण रात्रीचे 2-2:30 वाजलेत आणि 4 वाजता पुन्हा एकदा आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे काकड्यांनी आणि आपल्या काल्याची सुरुवात करायची आहे. काल्याचं कीर्तनही सकाळी 9 वाजता होणार होतं, त्याच्यामुळे त्या तयारीसाठी काही ग्रामस्थ इथे झोपले नाही. आपले विनेकरही अखंड दिवस रात्र विना घेऊन इथे मेन म्हणजे मंदिरात उभे होते. तर मंडळी, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमधून समजलंच असेल आणि जे काही आपले ग्रामस्थ आंबेगावकर आणि आपले आजूबाजूच्या गावातले लोक जे आले नव्हते त्यांच्यासाठी ब्लॉग कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अजूनही तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा. शुभरात्री, गुड मॉर्निंग. भक्तीचा आवाज चढविला साज, आज संबळ बाज माझ्या आईच्या गोंधळाला. आता सरू द्यावस करीतो नवस गोंधळाला ये, तुझं करीतो गजर राहू दे नजर गोंधळाला ये. चोळी बांगडी वाहीन गोडवा गाईन गोंधळाला ये, आई सुखाचा सागर मायेचा पाझर गोंधळाला ये. प्रलयातून जगा, प्रलयातून जगा, आई तूच तारिले बळतीच आज संबळाला दे. अंबाबाई गोंधळाला ये, अगे अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अग काळूबाई गोंधळाला ये. सरली काळी ग, उभी पाठीशी जगदंबा, आई संकटातून तार तुझे उघडून ये दार. आई गोंधळाला येणार तुझा मन नाद
परवा